मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे खरडा मच्छी। तर ती खरडा मच्छी कशी बनवायची ते आपण बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते आपण बघूया। खरडा मच्छीसाठी लागणारे इथे लसूण 10 ते 15 लसूण घेतलेले आहेत, आलं घेतलेलं आहे, 15 मिरच्या घेतलेल्या आहे, फोडणीसाठी लागणारे कढीपत्ता, परत इथे पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर मी इथे रव मच्छी घेतलेली आहे 750 ग्रॅम। तर तिला मी हळद मीठ लावून 15 ते 20 मिनिटं ठेवलेलं होतं। तर आता आपण याचा खरडा बनवून घेऊ। आता हे सर्व कुटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे। लसूणही टाकून घ्यायचा आहे, पुदिना टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर थोडीच टाकायची। आता हे जाडसर कुटून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता, अशा पद्धतीने कुटून घ्यायचं आहे। आता मी कढईत तेल टाकून घेते, साधारण 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तर इथे आता हा खरडा टाकून घ्यायचा आहे। याला छान तळून घ्यायचं आहे। आता कढीपत्ता, मसाला छान तळून झालाय, त्यात टाकून घ्यायची हळद, धना पावडर। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की त्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे की जेणेकरून मसाल्यामध्ये कच्चापणा लागायला नको, म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान मसाला परतून घ्यायचा आहे। आता त्यानंतर त्यात मासे टाकून घ्यायचे आहेत। आता मी ते सर्व मासे टाकून घेते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व मिक्स करून झालं की त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्या। मीठ तरी कमीच घालायचं, कारण मच्छी धुवून झाल्यानंतर हळद मीठ लावलेलं असतं, त्यात मीठ टाकलेलं असतं, म्हणून थोडं कमीच मीठ टाकायचं। आता हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यात टाकून घ्यायचं आहे पाणी। माशांचं सूप प्यायला खूप चविष्ट, खूप छान लागतं, म्हणून त्यात थोडं पाणीच घालायचं। तुम्हाला आवडत असेल तर पाणी घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल। आता हे झालेलं आहे मिक्स करून, तर मी याला झाकून ठेवते 5 मिनिटं। बघू शकता छान मच्छी पण शिजली आहे आणि सूप पण खूप छान तयार झालेला आहे।
खूप चविष्ट सूप लागतं, बघू शकता किती छान दिसतंय। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। नंतर त्यावर घालायची कोथिंबीर, परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। बघू शकता छान खरडा मच्छी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।